पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाहीये आणि यामुळे विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते हे सातत्यानं अजित पवारांसह सरकारवरती देखील टीका करतायत। यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये अमेडिया कंपनीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्राची पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी लक्षात आल्याच्या नंतर भूमिका घेणं हे अपेक्षित होतं। अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढचा प्रकार घडला नसता असं अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये म्हटलंय। त्यामुळे पुण्यामधील जमीन व्यवहार प्रकरणाचं खापर अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच फोडलेलं दिसतंय। दुसरीकडे पार्थ पवार यांना मात्र अभय दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। तर अजित पवार यांचे पुत्र म्हणजे राजपुत्र आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला। पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेलं आहे, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती। तसंच आहे बघा, आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये। कोर्टानेच परवा विचारलेलं आहे पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही। इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा, पण आता कोर्टानेच उच्च न्यायालयाने म्हटलेलं की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही। आणि अजितदादा जे म्हणतात अधिकाऱ्यांनी, अरे तहसीलदार रँकचा अधिकारी येतो, त्याचा जीव काय? कोणीतरी सांगितलं म्हणूनच त्याच्या हाताने करून घेतलेलं आहे ते, नाही तर त्यांनी केलं नसतं। खरं तर ते मोठ्या अधिकाऱ्यांचं काम होतं, ते तहसीलदाराचं एवढं काम नाही आहे, पण कोणीतरी त्याच्यावर दबाव आणून, राजकीय दबाव आणून, अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव आणून त्याच्यावर ते काम करून घेतलेलं स्पष्ट दिसतं, येईल ते बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।